ಓಂ ಶ್ರೀ ಹರಿಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಓಂ ಶ್ರೀ ಕುಲದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ. ಓಂ ಶ್ರೀ ಇಷ್ಟದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ. सर्वै वीक्षकांक पुनरपि नमस्कार. आम्ही श्रीमद भगवद्गीताचे दोन्ही अध्यायांत आसती. फर्स्ट 30 श्लोकास in this particular chapter 2 deals with the soul. So अर्जुन कसं करचें हांव म्हणून कृष्ण परमात्मा अलगी सरेंडर जाताना कृष्णान आमगेले जिवा बग्गे आमगे लायफ कशी लिविंग बीइंग म्हळ्यार कसन, डेथ म्हळ्यार कसन, म्हळ्यार जन्म आनी मरणा मध्ये अंतू कालचक्र अंतू जन्म आनी मरणाचे चक्र अंतू निरंतर जावन आशिल्ले, केन्नाय आसचे, कॉन्स्टंटली आसचे तसले इम्मॉर्टल कसन म्हळ्यार सोल आमगेले आत्मा. ह्या विशयांतू श्लोका बाय श्लोका कृष्ण परमात्मो दुसरे रितेरी 30 श्लोक आसताय अर्जुनाक एक्सप्लेन करता. आयच्या आमगेल्या एपिसोडांतू श्लोका नंबर 23, 24, 25 आनी 26 सारी आमी विचार करचार आसा ती. सो फर्स्ट श्लोका 23rd श्लोका अभय प्रसाद तुमगेलेद्राक सांगता. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. Weapons cannot pierce or cut a soul. Neither fire can burn it, nor water can wet it. Even air cannot dry it. इतलं चंद कोण कृष्णान सांगला पळया. खंयचे एक अस्त्रारी आमगेले सोल आत्माक चिरचा जायना, ते कट करूं जायना, नाश करूं जायना, छिद्र करूं जायना सोलाक. तशीची वल्ली करूं जायना, सुक्कोच्या जायना, जोळोच्या जायना म्हणटा कृष्ण. म्हळ्यार कसं सांगचें म्हळ्यार इट इज एटर्नल, इट इज ऑलवेज देर, इट वॉज देर, इट इज देर अँड इन फ्युचर ऑल्सो इट विल बी देर म्हण. 24th श्लोका आमी आतां ऐकुया. अच्छेद्योऽयमदह्योऽयम् अक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणुर् अचलोऽयं सनातनः. Because the soul is unbreakable, uninflammable, neither can it be made wet nor dry. तशें आसतना soul is everlasting, immortal and stable. 23rd श्लोकाचें हें कंटिन्युएशन म्हळ्यार आत्म म्हळ्यार कशी म्हळ्यार आतां चिरचा जातवे ना जायना, उज्जागालू जातवे जळना, वल्ली करू जातवे वल्ली जायना, सुक्कोचा जातवे सुक्कोच तसल नहीं है. सो सोल कसन है, यू कैनॉट कनेक्ट इट टू एनी ऑफ दीस बिकॉज इट इज एवरलास्टिंग, इट इज इमॉर्टल अँड ऑलवेज स्टेबल म्हूण केन्ना काही निरंतर जावन आसची तसल म्हळ्यार आमगेले आत्मा म्हूण. नाव लेट्स गो टू द नेक्स्ट श्लोका 25. अव्यक्त्योऽयम् अचिन्त्योऽयम् अविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्यैनं नानुशोचितुमर्हसि. आतां हेच सोला विशयांत आमी उलोवचें गेल्यार इट इज इनविजिबल न्हय, बियॉन्ड इमॅजिनेशन अँड अनचेंजेबल. ताका एक चेंज आतां आमी जाल्यार चंद जावका म्हळ्यार आमी ड्रेसअप करता ती, एक वर्डिके वचका म्हणून जाल्यार चंद कपड न्हेसता ती, सूट बूट पुराय घालून घेवन ड्रेसअप जाता ती. तशीच आमी घरा आसतना आमगे घराची क्लोथ्स आसतात, एक वायला कापडकी, नायटीकी, दादले मनशान कसली वेस्टीकी, तसले आमगेले कन्विनियंट ड्रेस सारी आमी आसतात. वी आर प्रेझेंटेबल. जाल्यार सोलाक तशी न्हय, इट इज इन द सेम आकार, एक आकारारी आसची तसले आमगेले सोल. इतले पुराय कोण न्हू हे अर्जुना, तूं कसं लायक त्या देहा वयर तूं ध्यान दिता, सोला वयर मन वर, यू थिंक अबाउट द सोल इन्स्टेड ऑफ थिंकिंग अबाउट द बॉडी म्हण आतां युद्धाक कृष्ण परमात्मा अर्जुनाक तयार करतारस. सो सोला ಬಗ್ಗೆ ಮಾತ್ರ ಚಿಂತೆ करतो, आत्मा ಬಗ್ಗೆ ಚಿಂತೆ कर इता म्हळ्यार आत्मा निरंतर जावन आसची तसले देह न्हय म्हण. आतां 26th श्लोका तुमगेर मुखारी. ॐ अतच्चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो
नैवं शोचितुमर्हसि. Hey Arjuna, Mahabaho. Hey Arjuna, even if you think of soul in this great cycle of birth and death, it is of no use. Your sorrow doesn't have any value, it doesn't hold good म्हणून. आता आमी इतले पुराय उलयता पण अर्जुन कशें म्हण म्हळ्यार आमी एज दो वी आर लिसनींग टू लॉर्ड कृष्णा. कृष्ण परमात्मा अर्जुना सांगता आसा जाल्यार हांगा अर्जुना प्लेसार आमी जी आयकला वरी ह्या पुराय श्लोक आमगेल जिवनांतू आमी ते अप्लाय करून घेवचें आसलें. सो हांगा कृष्णान सांगचें इतले पुराय तुका हांव सांगता आसतना हे अर्जुना तूं सोला बगी तूं आतां आलोचन कर पुरो सोल बर्थ डेथ म्हणून सायकला भितर ही आसता ते इट गोज इन द सायकल ऑफ लायफ ऑफ बर्थ एंड डेथ. तूं तेश लेकल्यार अगेन यू विल थिंक अबाउट द बॉडी, थिंक अबाउट द टेम्पररी एक्झिस्टन्स म्हूण. ह्या पुराय आमगेले जीवन आसची तसलें आमगेलें टेम्पररी जाल्यार ते अगत्यस्व ना. इट डजंट एट ऑल होल्ड गुड. देन वॉट इज रियल? इट इज ओन्ली द एवर लास्टिंग आत्मा. केन्नाय आमी जन्मा आसती जगत यार आसती एक ना एक दीस आमी मरतात, आमी चिरंजीवी न्हय. तेन्ना आमी मरतात म्हळ्यार आमगेल बॉडी आमगेल देह मात्र वच्चे, आमगेल आत्मा केन्नाकय निरंतर जावन आसता म्हूण. बारी लायक विचारूं आनीकय एक 4 श्लोकांतू आत्मा ಬಗ್ಗೆ आनीकय आमी मुखार सुचार आसती. सो आज 26th श्लोक आतां आमी कंप्लीट केला. सो 27, 28, 29 आनी 30th श्लोक नेक्स्ट एपिसोडांतू हाजे ಬಗ್ಗೆ आमी उलयतात. म्हळ्यार आनीकय विंगड रितीर कृष्णान कशी सांगला म्हूण. मागीर 31st नंतर चिके कृष्ण ताका मोटिवेट करूं स्टार्ट करता. सो लेट्स लिसन टू ऑल दिस. पुराय आयकुया आमी. आज एक आमी हांगा मुक्ताय करतात. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ओम तत्त श्री हरि कृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.